सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे इच्छुकांची अर्ज घेण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे देखील यंदा मोठा ओढा असल्याचे एकूणच पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी तसेच सोलापूर शहरांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढविणार असून आतापर्यंत एकूण 20 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून 20 डिसेंबर या विहित कालावधीमध्ये अर्ज भरून द्यावे अशी माहिती जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचा मी जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी। तर आज मनसेच्या संपर्क कार्यालयामध्ये सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे। त्यासाठी मी माझ्या प्रभाग क्रमांक 23 सलगरवाडी, आदित्यनगर, माशाळवस्ती, सोरेगाव या प्रभागातून इलेक्शन लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि आमचे राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांची युती झाल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना प्रचंड बळ मिळालेलं आहे आणि येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना पक्ष याला चांगले दिवस येणार आणि महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि मनसेचं सुद्धा यावेळेला महापालिकेमध्ये आम्ही खातं उघडल्याशिवाय राहणार नाही। मी जितेंद्र दिलीप टेंभुर्णीकर, मनसे शहर अध्यक्ष, वाहतूक सेना विभाग। आज मी सोन्यामूर्ती येथे आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन भाई शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, लोकसभा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांतजी इंगळे यांच्या उपस्थितीत व यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 25-26चा अर्ज घेतलेला आहे। मी प्रभाग क्रमांक 7 मधून इच्छुक आहे व प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण केलेल्या कामाची पावती ही जनता नक्की देईल असा मी विश्वास बाळगतो। या 50% कारभार आता महिलांच्या हातात जात आहे आणि त्यातल्या त्यात मी 1993-94 पासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी निगडीत होऊन भारतीय विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेपासून मी कामाची सुरुवात केली आहे। आज मी मनसे शहराध्यक्ष ह्या पदावर मी काम करतो। हे काम करीत असताना मला खरं जर पाठबळ कोण दिलं असेल तर माझ्या घरच्यांनी दिलं। आज ते स्वतःहूनच ते देखील राजसाहेबांना खूप मानतात। ते स्वतःहून म्हणले की ह्या इलेक्शनला मी उभारणार, तर मी माझ्या मनातून ही राजकारणात मी उभारण्याचा विचार काढून आज त्यांना मी उभा करीत आहे। कारण आमच्या भागातील किंवा सोलापुरातील असंख्य खूप समस्या आहेत त्या आणखी सुटलेल्या नाहीत। आता ही समस्या सुटण्याकरिता महिलांचा देखील हातभार तेवढंच लागणार आहे। तरी मी नौशाद यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी मनसेची पहिली उमेदवाराची मागणी आज आमचे मनसे संपर्क कार्यालय सोनेमार्ग इथे येऊन केली। त्याबद्दल मी त्यांच्या पुढील वाटचालीस मी शहराध्यक्ष नात्याने मी त्यांना शुभेच्छा देतो।